नमस्कार, मी राहुल दारुणकर. लोकराज्य मराठी ऑनलाईनच्या एक्सरे या माझ्या विशेष राजकीय विश्लेषण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा पेच आता केवळ एका खुर्चीपुरता मर्यादित राहिला नसून तो भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेल्या अंतर्गत अनुभव विरुद्ध नव्या विचारांच्या मंथनाचा केंद्रबिंदू ठरला. नागपूर हे केवळ उपराजधानी नाही, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे आणि नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन राष्ट्रीय महामेरूंच्या पारदर्शक कार्यपद्धतीचे उगमस्थान आहे. अशा परिस्थितीत महापौर पदाचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीची निवड नसून तो आगामी निवडणुकांसाठी भाजपची रणनीती आणि प्रतिमा ठरवणारा निर्णायक क्षण आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींचे निरीक्षण केल्याचं एक विदारक सत्य समोर येते. नागपूरचा मतदार आता केवळ जुने अनुभव आणि मवाळ चेहऱ्यांवर समाधानी नाही. या शर्यतीत अश्विनी जिचकार आणि नीता ठाकरे यांची नावे अग्रक्रमाने घेतली जात आहेत. ते त्यांच्या प्रदीर्घ निष्ठेमुळेच. अश्विनी जिचकार यांनी महापौरपद भूषवताना सभागृहाची प्रतिष्ठा जपली आहे, तर नीता ठाकरे यांनी विविध समितीच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ निष्ठेचा आदर प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. मात्र आजच्या गतिमान नागपूरच्या गरजा बदलल्या. अनुभवी नेत्यांच्या ज्ञानाचा उपयोग मार्गदर्शक म्हणून जरूर व्हावा, पण आज शहराला अशा नेतृत्वाची गरज आहे जे निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करेल. या संदर्भात नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणातील पारदर्शी विचारांची मांडणी करणे आवश्यक आहे. नितीन गडकरी यांचे राजकारण हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त या तत्वावर चालते. त्यांच्या पारदर्शी कार्यपद्धतीत कामाचा झपाटा आणि विकास वेगाला सर्वाधिक महत्व आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभ्यासू आणि आधुनिक कार्यशैलीतून राजकारणात एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या विचारांचा मूळ आधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा हाच आहे. संघ विचारसरणीमध्ये व्यक्तीपेक्षा कार्य आणि जातीपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ मानले जाते. अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हा जो संघाचा विचार आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केवळ मवाळ नाही, तर आक्रमक आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. शिवानी दानी हे नाव आज याच परिवर्तनाचा हुंकार ठरले. त्यांची ओळख ही केवळ एक नगरसेविका म्हणून नाही, तर आक्रमक नेतृत्व करणारी तेजस्वी युवती अशी आहे. त्यांनी विदर्भात आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, ज्यातून अनेक तरुणांना विविध नगर परिषदांमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता आली. राज्यात सत्ता नसताना शिवानी दानी यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलने ही गडकरी फडणवीस यांच्या लढाऊ परंपरेची साक्ष देतात. शिवानी दानी या विशिष्ट उच्चवर्णीय समाजातील आहेत आणि खुल्या प्रवर्गातून येतात. हा त्यांच्यासाठी अडथळा ठरू पाहतो. हे नागपूरच्या राजकारणातील सर्वात दुर्दैवी वास्तव आहे. मात्र संघाच्या मुशीत घडलेले नेतृत्व हे नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य देते. शिवानी दानी यांच्या रूपाने असा चेहरा समोर आलाय जो संघाच्या संस्कारांची शिस्त आणि भाजपच्या विकासाची पारदर्शी दृष्टी याचा सुवर्ण संगम आहे. त्यांच्याकडे केवळ आदेश पाळण्याची वृत्ती नाही, तर ठोस कृती करून सकारात्मक निकाल देण्याची क्षमता आहे. राजकारणाच्या या पटलावर शेवटी एकच गोष्ट महत्वाची ठरते, ती म्हणजे भविष्यवेध. आजचा तरुण मतदार केवळ घोषणांवर नाही, तर कृतीवर विश्वास ठेवतो. जर राजकारणात बदलत्या काळाची पावले ओळखून नव्या रक्ताला संधी दिली गेली नाही, तर प्रस्थापित व्यवस्था केवळ साचलेल्या डबक्यासारखी होईल. शिवानी दानी यांची निवड हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून तो गुणवत्तापूर्ण राजकारणाचा विजय असेल. नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेत आलेली मरगळ झटकण्यासाठी आता एका राजकीय जालिम उपायाची नक्कीच गरज आहे. प्रस्थापित नेत्याच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत गुणवत्तेला संधी देणं ही काळाची गरज आहे. शिवानी दानी यांची निवड ही केवळ एक महापौर निवडीचा निर्णय नसेल, तर तो नागपूर भाजपच्या नूतनीकरणाचा राजकारणाचा उदय असेल. जुन्या पळापोळांचा आदर राखून भविष्याचा झेंडा हाती घेणाऱ्या नेतृत्वाकडे शहराची धुरा सोपवणे हाच नागपूरच्या विकासाचा आणि भाजपच्या विजयाचा एकमेव राजमार्ग आहे. राजकारणात आता सोय नाही, तर सामर्थ्य महत्वाचे आहे आणि शिवानी दानी हे त्या सामर्थ्याचं नाव आहे. तुम्हाला काय वाटतं, नागपूरला आता या बदलाची लाट हवी आहे की नाही? बघत राहा लोकराज्य मराठी ऑनलाईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.